मुंबई हायकोर्ट भरती वाहन चालक अर्थात ड्रायव्हर त्याचे तांत्रिकचे घटक फार महत्वाचे आहेत. बघा 20 गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी हा लेखी पेपर आहे आणि इथे तांत्रिकवर खूप जास्त प्रश्न येणार आहे. तांत्रिकवरच तुमचा रिझल्ट असणार आहे लेखीचा. तांत्रिकचे सेशन मी सुरू करतोय जे वाहना संदर्भातले आहे. वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती आपण ज्याला म्हणतोय त्या संदर्भातले एक जवळपास 10 टॉपिक असे आहेत की ज्यावर प्रश्न येतात. मी झालेले पेपर अभ्यासलेले आहेत आणि त्या टॉपिकवर प्रत्येक टॉपिकवर मी डिटेल लेक्चर घेणार आहे. ओके, सुरुवात करूया. आज आपला वाहनांची नियमित देखभाल जी आहे हा महत्वाचा टॉपिक बघायचा आहे. व्हेकल मेंटेनन्स आपण त्याला म्हणतोय आणि त्यातली दैनिक तपासणी जी आहे ती बघायची. हे सगळ्यांवर मी प्रश्नपत्रिका सुद्धा घेणार आहे. तुमचे प्रश्न त्याचा सराव करून घेणार आहे. बघा इंजिन ऑइल पातळी जी आहे इंजिन ऑइल लेव्हल डेली तपासणीमध्ये येते. ब्रेक ऑइल ब्रेक फ्लुइड डेली तपासणीमध्ये येतं. कूलंट आणि पाणी आहे का रेडिएटर वॉटर ते या ठिकाणी येतं. टायर प्रेशर टायरची स्थिती तुमची ओके आहे का. हेडलाईट इंडिकेटर ब्रेक लाईट आहेत का. हॉर्न वायपर आणि मिरर व्यवस्थित आहे का हे डेलीमध्ये येत आहे. ओके, डिटेलमध्ये बघूया. बघा आता या ठिकाणी इंजिन संबंधी मूलभूत माहिती तुम्हाला या ठिकाणी असली पाहिजे. बघा इंजिनमध्ये काय येतं, इंजिनचे मुख्य भाग कोणते असतात. इंजिनमध्ये सिलेंडर आहे, पिस्टन आहे, क्रँक शॉफ्ट आहे, त्याच्यानंतर वॉल्व आहे, स्पार्क प्लग आहे, फ्युएल इंजेक्टर किंवा कार्ब्युरेटर म्हणतोय हे इंजिनमध्ये असतं. आता याच्यामध्ये इंजिन ऑइलचं कार्य काय असतं. ऑइल कसं टाकतो आपण इंजिनमध्ये, ते घर्षण कमी करतं, इंजिनला थंड ठेवतं आणि भागांची झीज जी आहे ती कमी होते जर इंजिनमध्ये ऑइल व्यवस्थित असेल तर. लक्षात घ्या. आता या ठिकाणी इंजिन ऑइल जे आहे इंजिनाच्या अंतर्गत भागाचं घर्षण कमी करणं त्यासाठी इंजिन ऑइलचं महत्वाचं काम आहे. हे डेली चेकअपमध्ये दररोजच्या चेकअपमध्ये आपल्याला म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की इंजिन ऑइल आहे की नाही. मग कार्य काय आहे, अंतर्गत भागाचं घर्षण कमी करणं आणि इंजिन थंड ठेवणं दोन कामं आहेत. त्यासाठी आपलं हे तपासावं लागतं. तपासायचं कशाद्वारे, डीप स्टिक असते त्या ठिकाणी अशी ती स्टिक असते की बाबा किती आहे इंजिन आम्हाला तपासता येतं. कधी तपासायचं, गाडी सपाट पृष्ठभागावर जेव्हा उभी असेल ना तेव्हा तपासायचं. इंजिन थंड असेल तेव्हा तपासायचं. कुठे अशी लावली आहे उतारावर नाही चालणार. आणि डीप स्टिकवर दोन खुणा असतात, एक मिनिममची आणि एक मॅक्झिममची. ओके, त्या खुणांच्या मध्यभागी त्या ठिकाणी ऑइलची पातळी असावी, म्हणजे एकदम कमी नसावं खूप फुल भरलं पण मध्यभागी असावी. आता ऑइल जर काळे पडले असेल किंवा त्याचा चिकटपणा जर गेला असेल तर मग ते बदलावे लागते. बघा ऑइल कधी बदलवायचं. ब्लॅक जर आपण बघतो की गाडी घेऊन गेलोय ऑइल काळं पडलं आपल्याला सांगतो तो त्या ठिकाणचा त्यांचा जो माणूस असतो तो. पुढचा मुद्दा आहे तो कूलंट आणि रेडिएटर वॉटर. काय भानगड आहे, काय करतंय हे इंजिनचं तापमान नियंत्रित ठेवत आहे. हे ओव्हर हिटिंग जे आहे ते टाळतंय. बघा आता तपासणी कशी करायची मग, तर रेडिएटरला जोडलेलं जे कूलंट रिझर्व्हर टँक असते ना त्यामधली पातळी तपासली जाते. त्याच्यामध्ये एकतर फुल असतं किंवा लो असते, त्याच्या दरम्यान ती पातळी असली पाहिजे. सावधानता काय बाळगायची आहे या ठिकाणी, सेफ्टी वॉर्निंग काय आहे, तर इंजिन गरम असताना रेडिएटरचं झाकण कधीही उघडायचं नाही. बघा गरम असताना अजिबात नाही, कारण गरम वाफेमुळे चेहरा किंवा हात भाजू शकतो. ही बेसिक काळजी या ठिकाणी घ्यावी लागते. आता पुढचं येतं ब्रेक ऑइल. कशासाठी असतं, त्याला फ्लुइड असंही म्हणतोय आपण. सिस्टीम हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम आता सध्या आलेली आहे. बघा हायड्रॉलिक ब्रेक्स तपासणी ब्रेकिंग ऑइलच्या डबीवरची जी पातळी असते त्याच्यावर मॅक्झिमम आणि मिनिममच्या खुणा आहे त्याच्या मध्यभागी ती असावी. पुढे लक्षण काय आहे, जर ब्रेक ऑइल कमी झालं ना तर डॅशबोर्डवर आहे ना हँड ब्रेकचं किंवा असं चिन्ह येतं बघा. जर ब्रेक ऑइल कमी झालं तर हे इंटरेस्टिंग आहे. लेवल अचानक जर कमी झाली तर पाईपलाईनमध्ये काहीतरी गळती आहे, लिकेज आहे असं आपण समजायचं. म्हणजे गाडी नवी आहे किंवा आत्ताच आपण बदलवलं होतं मग तेव्हा काहीतरी गळती झाली किंवा अचानक काहीतरी या ठिकाणी लिकेज झालं आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे टायरचं प्रेशर तुम्ही डेली यूजमध्ये बघितलं पाहिजे. अरे हवा कमी आहे की जास्त आहे. हवा प्रेशर टायरमध्ये हवा जर कमी असेल ना तर एकतर मायलेज कमी भेटतं, आपण त्याला ॲव्हरेज म्हणतो आपल्या भाषेमध्ये, किंवा स्टिअरिंग जी आहे ना ती जड जाते. जास्त हवा असेल तर टायर मध्यभागी घासलं जाऊ शकतो, म्हणजे खूप जास्त हवाही नाही चालत. प्रमाण जे आहे ना, एक लहान गाड्या ज्या असतात ना 30 ते 35च्या दरम्यान ती हवा असली पाहिजे. आपण त्या हवेचं जे प्रेशर असतो त्यांचा तो. आता स्थिती म्हणाल तर टायरला भेगा किंवा फुगवटा या ठिकाणी नसावा. टायर तुम्ही बघताय तेव्हा टायरची झीज तपासणं या ठिकाणी गरजेची असते. टक्कल पडलेलं टायर अपघाताला कारणीभूत ठरू शकतं. विशेषतः पावसाळ्यामध्ये जास्त झीज झाली असेल अपघात होऊ शकतो आणि फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं अपघातामध्ये. पुढे लाईट्स आणि इलेक्ट्रिकल्स हे महत्वाचं आहे. तुमच्या गाडीच्या लाईट्स कसे आहे, रात्रीच्या विशेषतः गाडी चालवताना आपण बघत असतो की लाईट्स कमी असेल तर प्रॉब्लेम होतात. म्हणजे सिग्नल देणे यावर सुद्धा प्रश्न येतात. आपण इंडिकेटर देतो ना राईट लेफ्टला कुणीकडे वळताना त्यावर प्रश्न येतात. आता हेडलाईट जे असतात त्यामध्ये हाय बीम आणि लो बीम हे आम्ही तपासून घेतले पाहिजे.
इंडिकेटर जे आहेत वळताना किंवा लेन बदलताना ते चालकांना संकेत देण्यासाठी असतात. इंडिकेटर चालू आहेत का ते बघावे लागतील. ब्रेक लाईट चालू आहेत का, आपण जेव्हा गाडी थांबवतोय ना तेव्हा मागचे लाईट्स लागत आहेत का, लाल लाईट्स. कारण ते नसेल लागत ना तर मागचा येऊन डायरेक्ट धडकेल तुम्हाला, त्याला कळणार नाही ना याने ब्रेक दाबलाय की नाही. ओके. आणि बॅटरीचे टर्मिनल स्वच्छ आहेत का, त्यावर गंज आलाय की नाही ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. बॅटरी ती पुढे असते. ओके. पुढे आता इतर गोष्टी काय आहे तुमच्या डेली चेकअपमध्ये, तर हॉर्न तुमचा व्यवस्थित आहे का, कारण हॉर्न नसेल तरी प्रॉब्लेम होणार आहे. समोरच्याला तुम्ही त्या ठिकाणी कळवू शकत नाही. वायपर तुमचं म्हणजे पावसाळा चालू आहे वायपरच खराब आहे, पाऊस चालू झाला तर काय करणार, पुढचं दिसलं पाहिजे ना, ते व्यवस्थित असलं पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी शॅम्पू आहे का नाही ते बघितलं पाहिजे. वायपर चालू आहे पाणीच नाही मारत आहे काही अर्थ नाही आहे. त्यानंतर आरसे जे आहे, मिरर जे आहेत, IRVM आणि ORVM गाडी चालवण्यापूर्वी ते स्वतःच्या दृष्टीनुसार सेट केले असते पाहिजे. त्याच्यावर धूळ वगैरे आहे का ती चेक करणं गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने एकदम बेसिक गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला कराव्या लागतील. पहिलं लेक्चर आहे, तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचे सगळे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्या बॅचमध्ये अपलोड होणार आहे अभ्यासकर्ता ॲप्लिकेशनवर. ज्यांना चालक भरतीची तयारी करायची आहे, सध्या फीस कमी केलेली आहे आपण, ऑफरमध्ये ॲडमिशन चालू आहेत. अभ्यासकर्ता ॲप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवरून आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही बॅच घेऊ शकतात. लेखी आणि मुलाखत पूर्ण तयारी तुमची होणार आहे. तुम्हाला या बॅचची लिंक तुम्हाला जर नसेल कळत तिकडे प्ले स्टोअरला जा, अभ्यासकर्ता डाउनलोड करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूट्यूबला लिंक भेटेल तिथून डाउनलोड करा. नसेल कळत तर इथे मला मेसेज करा, ड्रायव्हरसाठीची लिंक पाठवा म्हणून या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला भेटून जाईल. ओके. चला सगळ्यांना शुभेच्छा. थांबूया. धन्यवाद.